नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता दुसरी आणि आजचा आपला विषय आहे, सांगा बालमित्रांनो, आज आपला कोणता विषय आहे? गणित। आज आपण गणितामध्ये अभ्यासणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा। चला तर मग पाहूया संख्यांचा लहान मोठेपणा काय आहे। संख्यांचा लहान मोठेपणा। लहान संख्या मोठी संख्या कोणती आहे आणि कशी ओळखायची समजून घेऊया आपण। दोन संख्यांतील लहान मोठेपणा। प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर। बघा बरं, मी तुम्हाला काही संख्या दाखवत आहे, त्यातील तुम्ही काय करणार आहात? त्या चौकटीतील लहान संख्येला रिंगण करणार आहात। आता संख्या काय आहे आपल्याकडे? 3 आणि 8। मग या 3 आणि 8 पैकी लहान संख्या कोणती आहे? 3। अगदी बरोबर। मग 3 भोवती आपण काय केलं? रिंगण केलं। आता पुढची चौकटीतली संख्या आहे 1, 9। आता यातील लहान संख्या कोणती आहे? त्या भोवती रिंगण कर। व्हेरी गुड। 1 भोवती आपण रिंगण केले। आता पुढच्या चौकटीतील संख्या वाच। 7, 4। आता लहान संख्येभोवती रिंगण कर। व्हेरी गुड। 4 भोवती तू रिंगण केले। आता पुढच्या चौकटीतील संख्या वाच। 13, 8। मग लहान संख्या कोणती आहे? त्या भोवती रिंगण कर। तू 8 भोवती रिंगण केले। व्हेरी गुड। 13 आणि 8 मध्ये 8 ही लहान संख्या आहे। आता पुढची संख्या वाच। 6, 5। आता छोट्या संख्येभोवती रिंगण कर। व्हेरी गुड। तू 5 या लहान संख्येभोवती रिंगण केलेस। 2, 4। यातील लहान संख्या कोणती आहे? 2। व्हेरी गुड। 8 आणि 20। यातील लहान संख्या कोणती आहे? 8। व्हेरी गुड। 6 आणि 8। यातील लहान संख्या कोणती आहे? 6। व्हेरी गुड। तू अचूक लहान संख्या ओळखल्या आहेस। आता पुढची चौकट पहा। 12 आणि 6। यातील लहान संख्या भोवती रिंगण कर। 12। व्हेरी गुड। पुढच्या चौकटीतील संख्या आहे 18 आणि 17। या दोघांपैकी लहान संख्या कोणती आहे? 17। व्हेरी गुड। 5 आणि 7। यातील लहान संख्या कोणती आहे? 5। आणि पुढील चौकटीतील संख्या आहे 1 आणि 10। यातील लहान संख्येभोवती रिंगण कर। व्हेरी गुड।
तू अचूक लहान संख्येभोवती रिंगण केले आहेस. आता तुला दोन संख्यांमधील लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे अचूक ओळखता आले. आता तू मोठ्या संख्येला रिंगण करणार आहेस. संख्या त्याच आहेत, पण त्यातील मोठी संख्या ओळखणार आहेस. चौकटीतील संख्या आहे 3 आणि 8. आता मोठ्या संख्येभोवती रिंगण कर. 8. व्हेरी गुड. 1 आणि 9 यातील मोठी संख्या कोणती आहे? 9. 7 व 4 यातील मोठी संख्या कोणती आहे? 7. 13 व 8 यातील मोठी संख्या कोणती आहे? 13. 13 भोवती रिंगण कर. व्हेरी गुड. 6 व 5 यातील मोठी संख्या कोणती आहे? 6. 2 व 4 यातील मोठी संख्या 4. 4 भोवती तू रिंगण केलेस. व्हेरी गुड. 8 व 20 यातील मोठी संख्या कोणती आहे? 20. 20 भोवती तू रिंगण केले. व्हेरी गुड. 6 आणि 8 यातील मोठी संख्या कोणती आहे? 8. व्हेरी गुड. 12 आणि 16 यातील मोठी संख्या कोणती आहे? 16. तू 16 भोवती रिंगण केलेस. व्हेरी गुड. 18 आणि 17 यातील मोठी संख्या कोणती आहे? 18. 5 आणि 7 यामधील मोठी संख्या कोणती आहे? 7. व्हेरी गुड. 1 आणि 10 यातील मोठी संख्या कोणती आहे? 10. तू अचूक ओळखलेस आणि 10 भोवती रिंगण केले. म्हणजे आता तुला दोन संख्यातील लहान आणि मोठेपणा ओळखता आला आहे. आता तू अचूक मोठ्या संख्येभोवती रिंगण केले आहेस. आता आपण संख्यांचा लहान मोठेपणा समजून घेऊया. पहा बरं, सुसरबाई आहे की नाही, ती कशी आहे? आधाशी आहे. आणि ती काय करते तर मोठ्या संख्येला खाते आणि छोटी संख्या मागे ठेवते. हो की नाही? मग सुसरबाईचं तोंड जसं मोठं आ झालेलं आहे ना, त्या मोठ्या आ तोंडामध्ये मोठी संख्या आहे आणि तिची पाठ जिथे येते, तिचं टोक जिथे मिळतं तिथे लहान संख्या आहे. ग्रेटर दॅन म्हणजे 4 पेक्षा मोठे. म्हणजे 3 पेक्षा मोठे किती आहेत? किती मांजरी आहेत बघा? एका बाजूला 3 आहेत आणि दुसऱ्या बाजूला किती आहेत? 9 आहेत. मग 3 पेक्षा 9 कसे आहेत? मोठे आहेत. मग जिथे जास्त आहेत तिथे आपण काय केलं आहे? मगरीचं तोंड मोठं आ केलंय है ना. आता अजून एक उदाहरण पहा. 3 पेक्षा ही सफरचंद जास्त आहेत. किती आहेत ही सफरचंद? 8 आहेत. म्हणजे 3 पेक्षा 8 हे मोठे आहेत. मग जिथे मोठे आहेत, जास्त आहेत सफरचंद, तिथे आपण काय केलंय? आ केलेला आहे. हो की नाही? मग हे जे चिन्ह आहे तिथे जास्त ठिकाणी आपण आ हे चिन्ह वापरलंय. मोठं तोंड उघडलं आहे. मग आता की नाही आपण संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी हे जे सुसरबाईचं तोंड होतं की नाही तसं चिन्हाचा वापर करणार आहोत आणि त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला 2 संख्या दाखवते, 3 आणि 8. आता ही जी संख्या आहे की नाही, मग मोठी संख्या कोण खाणार आहे? सुसरबाई खाणार आहे. मग तिचं तोंड आ कुठे आहे? मोठ्या संख्येभोवती आहे आणि तिचं टोक कुठे येते? छोट्या संख्येभोवती. मग आहे की नाही बघा बरं. 3 आणि 8 मध्ये 8 मोठे आहेत म्हणून आपण तिकडे मोठा आ केला आहे.
आता 2 आणि 4 या दोन संख्यांमध्ये 4 कसे आहेत? मोठे आहेत, म्हणून त्यांच्या भोवती आ आहे आणि 2च्या बाजूला काय येतंय? छोटूस टोक येतंय. आता इकडे पहा बरं, या चौकटीत 18 आणि 17 या दोन संख्या आहेत आणि यामध्ये 18 ही मोठी संख्या आहे, म्हणून तिकडे काय दाखवलंय आपण? आ केलेलं तोंड दाखवलंय. हो की नाही? आता पुढची संख्या बघा, 20 आणि 8. 20 आणि 8 मध्ये कोण मोठे आहेत? 20 मोठे आहेत, म्हणून त्यांच्या भोवती काय आहे? आ आहे आणि 8च्या जवळ काय येतं? टोक येतं. हो की नाही? आलं लक्षात तुमच्या? तर संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. तर ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा ती संख्या मोठी. पाहूया आपण. 2 अंकी कोणत्याही संख्या 2 घेतल्या तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल? तर आपण 37 आणि 52 या दोन संख्या घेतल्या. आता आपण पाहूया त्यातील कोणती संख्या मोठी आहे. 37 मध्ये 3 दशक आहेत आणि 52 मध्ये 5 दशक आहेत. हो की नाही? म्हणून काय होणार? 52 ही संख्या मोठी आहे. कुणापेक्षा? 37 पेक्षा. कारण ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी. हो की नाही? म्हणजेच 37 कसे आहेत? लहान आहेत. कुणापेक्षा? 52 पेक्षा. पण समजा दशक समान असेल तर एककाचे अंक पाहायचे आणि लहान मोठेपणा ठरवायचा. तर मग आता आपण काय करणार आहोत? दशक समान असेल तर एककाचे अंक पाहून ठरवणार आहोत. 2 अंकी कोणत्याही 2 संख्या घेतल्या आणि त्यामधील दशकाचा अंक समान असेल तर लहान मोठेपणा कसा ठरवता येईल ते पहा. दशक समान असेल तर एककाचे अंक पाहून ठरवायचे. आपण आता पाहूया 2 संख्या, 72 आणि 78. दोन्ही मध्ये दशक समान आहेत. हो की नाही? म्हणजे दोन्हीचे अंक काय आहेत? 7 हे दशक समान आहेत. म्हणून आता एककाचा अंक पहा. एककामध्ये 2 आणि 8 आहेत. याच्यामध्ये 8 मोठे आहेत, म्हणून 72 हे लहान आहेत आणि 78 हे कसे आहेत? मोठे आहेत. आलं का लक्षात? म्हणजेच 78 मोठे आहेत 72 पेक्षा. संख्यांचा विस्तार करूया व लहान मोठी संख्या ओळखण्याचा नियम पडताळून पाहू. आपल्याकडे 2 संख्या आहेत, 43 आणि 28. आता या 2 संख्यांचा आपण लहान मोठेपणा ठरवण्यासाठी संख्येचा विस्तार करूया. आपल्याला संख्यांचा विस्तार करता येतो. मग 43 साठी आपण काय करणार आहोत? 4 स्टँड घेतले आहेत आणि त्या 4 स्टँड वरती आपण रिंग बघूया. किती रिंग ठेवणार आहोत? 40 आणि 3. दशकाची एक स्टँड आहे. मग आपण एका स्टँड वरती 1 रिंग घेतली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती रिंग बसल्या आपल्या? 10. 10 म्हणजे 1 दशक. आता आपल्या दुसऱ्या स्टँड वरती आपण 10 बसवल्या. बरोबर? म्हणजे किती दशक झाले? 2 दशक झाले. आता तिसऱ्या स्टँड मध्ये आपण 10 रिंग बसवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. आता चौथी रिंग. चौथ्या स्टँड वरती रिंग बसवल्या आपण. 10 रिंग बसवल्या. 10 चे किती गट झाले? 4. आणि सुट्ट्या रिंग किती आहेत आपल्याकडे? 3 आहेत. आता हे किती झाले? 4 दशक 3 एकक 43. आता आपल्याकडे किती आहेत? 28 आहेत. 28 मध्ये 2 दशक आहेत म्हणून 2 स्टँड आहेत. 20 अधिक 8 28. मग आपण आता पहिल्या स्टँड मध्ये रिंग बसवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती रिंग आहेत? 10. दुसऱ्या स्टँड मध्ये किती आहेत बघा. दुसऱ्या स्टँड मध्ये पण 10 रिंग आहेत. आणि आता आपल्या सुट्ट्या रिंग किती आहेत मोजा बरं. सुट्ट्या आहेत 8. म्हणजे 8 एकक आहेत. 2 दशक 8 एकक. मग 43 मध्ये काय आहे? तर 43 संख्येमध्ये दशक स्थानी 4 हा अंक आहे. हो ना. आणि 28 मध्ये दशक स्थानी 2 हा अंक आहे. मग आता मला सांगा कोणती संख्या मोठी येणार? 43 आणि 28 मध्ये 43 हे मोठे आहेत. कुणापेक्षा? 28 पेक्षा. आता लक्षात आलं तुमच्या मोठी आणि लहान संख्या कशी आहे है ना. आता आपण संख्यांचा विस्तार करूया आणि लहान मोठी संख्या ओळखूया. आपल्याकडे संख्या कोणती आहे? 23 व 26. दोन्हीच्या दशक स्थानी समान संख्या आहे. हो ना. मग आपण आता 23 चा विस्तार करूया. 23 चा विस्तार किती झाला? 20 अधिक 3 23. 20 म्हणजे 2 दशक है ना. मग आपण दशकाची रिंग मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक झाले. आणि आता आपण दुसरे दशक मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाले? 2 दशक झाले. आणि आता आपल्याकडे सुट्टे किती रिंग आहेत? 3 रिंग आहेत. म्हणजे 2 दशक 3 एकक 23. आणि आता दुसरी संख्या कोणती आहे? 26. मग आपण मोजूया. 26 चा विस्तार काय झाला? 20 अधिक 6 26. मग दशकाची एक स्टँड आहे आपला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि दुसरी स्टँड वरती 10 घ्या आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती झाले? 2 दशक झाले. आणि आता सुट्टे किती आहेत आपल्याकडे? सुट्ट्या रिंग आहेत 6. मग आता तुम्हीच बघा आणि मला सांगा बरं कोणती संख्या मोठी आहे? 23 की 26? ज्यामध्ये 6 रिंग आहेत ती संख्या मोठी आहे. हो की नाही. म्हणजेच 23 या संख्येमध्ये दशक स्थानी 2 अंक आहे आणि एकक स्थानी 3 आहे. आणि 26 या संख्येमध्ये दशक स्थानी 2 आहेत आणि एकक स्थानी 6 आहेत. म्हणून काय होणार? 23 पेक्षा 26 कसे आहेत? मोठे आहेत. हो की नाही. 26 मोठे आहेत. म्हणून आ कुठे येतो आहे? 26 च्या जवळ येतोय. आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमध्ये लहान मोठी संख्या ओळखून संख्येचा लहान मोठेपणा दाखवणारी खूण भरा. 84 आणि 86. अगदी बरोबर. तू अचूक खूण केली आहे. 86 मोठे आहेत. 67 आणि 57. एक एक
एकक स्थानचा अंक समान आहे पण दशक स्थानचा वेगळा आहे. मग आता 57 पेक्षा 67 कसे आहेत? मोठे आहेत. 6 मोठे आहेत की नाही? दशकाचे 6 मोठे आहेत. 30 आणि 50 यामध्ये कोण मोठं आहे? 30 लहान आहेत, 50 मोठे आहेत. व्हेरी गुड. 13 आणि 9 यामध्ये कोण मोठं आहे? 13 मोठे आहेत 9 पेक्षा. व्हेरी गुड. 23 आणि 32 मग यामध्ये कोण मोठं आहे? दशक स्थानी 2 आहेत आणि 3 आहेत. मग दशक स्थानचा 3 मोठा आहे म्हणून 32 मोठे आहेत. आता तुला अचूकपणे संख्या लहान आणि मोठी ओळखता येते, हो की नाही? आता तुझ्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 37 वरील अधिक उदाहरणं तू सोडवणार आहेस. आता आपण धन्यवाद बालमित्रांनो. थँक्यू. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.